नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त असं आंब्याचं चविष्ट असं आईस्क्रीम कसं करायचं ते बघूया. चला, अगदी क्रीमी, झटपट आणि खूप छान बाहेर मिळतं अगदी तसंच. एक बाउल घेतलेला आहे, 10 मिनिटं रिकामा बाउल फ्रीज मध्ये ठेवून घेतलेला आहे. 1 कप मी व्हिप क्रीम घेतलेला आहे, ते सुद्धा अगदी चिल्ड आणि अगदी गार आहे बरे का. तुम्हाला जर व्हिप क्रीम यूज करायचं नसेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकतात. ते छान असं फेटून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं फक्त फेटायचं आहे. खूप असं घट्ट करायचं नाहीये. जसं आपण केकसाठी यूज करतो ना, तसं करायचं नाहीये. 1-2 मिनिटं फक्त आपण छान त्याला बीट करून घेणार आहोत. बाउल आणि व्हिप क्रीम दोन्ही सुद्धा गार घ्यायचे आहेत. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खायची मजाच काहीतरी वेगळी असते. नेहमीच बाहेरून आईस्क्रीम आणण्यापेक्षा घरात केलेलं आईस्क्रीम कधीही छान. अर्धा कप मी यामध्ये कंडेन्स मिल्क घातलेला आहे. मिल्कमेड ज्याला आपण म्हणतो, ते कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घालू शकता किंवा घरात बनवलं तरी सुद्धा चालेल. घरात कसं करायचं याची रेसिपी लवकरच अपलोड करेल मी आपल्या चॅनलवरती. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आंब्याचा आईस्क्रीम म्हटल्यानंतर आंबा तर यामध्ये आलाच, हो की नाही? 1 कप आंब्याचा आपण पल्प काढून घेतला आहे. आंब्याचे तुकडे केले आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. 1 कप आंब्याचा पल्प यामध्ये मी मिक्स केलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जी थोडीशी लिक्विडी झालेली आहे आणि ती होणारच, कारण आपण यामध्ये कंडेन्स मिल्क घातलेलं आहे, आंबा घातलेला आहे. त्यामुळे हे काय होणार, थोडंसं असं पातळ होणार. म्हणून मग पुन्हा एकदा 2 मिनिटं याला बीट करून घ्यायचंय. अगदी झटपट आणि पटापट आईस्क्रीम तयार होतं बरं का हे. आणि अगदी क्रीमी जसं बाहेर मिळतं ना, अगदी तसं. बर्फाचे कुठलेही क्रिस्टल यामध्ये क्रिएट होणार नाहीत. छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. यामध्ये कोणताही मी फूड कलर, इसेन्स काहीही वापरलेलं नाहीये. आंब्याचा रस मात्र हापूस आंब्याचा रस मी यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे हे छान असं लागतं. टेस्ट पण खूप छान लागते. काही गरज नाहीये वेगळा फूड कलर वापरण्याची. एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये मी थोडंसं जो बेस आहे आईस्क्रीमचा तो घातलेला आहे. यामध्ये आंब्याचे तुकडे मी घातलेले आहेत. एक 3 फक्त मोठ्या साइजचे हापूस आंबे या ठिकाणी लागलेत आणि खूप छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा थोडेसे तुकडे घातलेत आंब्याचे आणि यामध्ये थोडंसं अजून बेस घालायचा आहे. या पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. सेट करून घ्यायचं आहे. एक प्लास्टिक रॅपर पेपर येतो, त्याने याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचंय, जेणेकरून हे सील बंद होणार. यामध्ये कुठलाही एअर बबल वगैरे येणार नाही. हवा यामध्ये अजिबात जाता कामा नये. तुमच्याकडे एअरटाईट डबा असेल त्याला सुद्धा तुम्ही प्लास्टिक यूज करा, जेणेकरून यामध्ये कुठलीही हवा जाणार नाही. छान असं आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आहे. पूर्ण रात्रभर मी आईस्क्रीम यामध्ये ठेवलेलं आहे. साधारणतः 12 तास तरी आपल्याला आईस्क्रीम सेट झालं पाहिजे, तर ते खूप छान होतं. प्लास्टिक पेपर जो आहे तो काढून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी छान झालेला आहे. तुम्हाला मी एका क्यूबमध्ये त्याला दाखवते काढून. तुम्ही बघू शकता अजिबात त्यामध्ये क्रिस्टल नाहीयेत. बर्फाचे खडे वगैरे काहीही तयार होत नाही. खूप छान असं क्रीमी आईस्क्रीम तयार होतं. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं दिसतंय ते. अगदी छान आणि लहान मुलांना विशेषतः खूप छान आणि आवडण्यासारखं आईस्क्रीम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मजा करा. आणि हो मंडळी, अजून तुम्हाला कुठल्या-कुठल्या प्रकारचे आईस्क्रीम बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. नक्कीच ट्राय करूया आपण. फ्रेश क्रीम जर वापरणार असाल ना, तर कंडेन्स मिल्कचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा आणि कंडेन्स मिल्क यूज न करता सुद्धा रेसिपी करता